साईज आहे लगेच पहिलाच गडी नारबा एलकोट जय मल्हार सदानंदाचा पहिलाच नाल भाई तांबाची साईज वगैरे ही साईज बघा जाल अटकलं की एवढी मेहनत करायला लागते. तर नमस्कार मंडळी, कशात सर्व उत्तमच ना असायलाच पाहिजे. मी तुमचा गौरव शेळके स्वागत करतो आपल्या मासेवारीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या मंडळी मी आहे आपला फ्रेंड दक्ष बैरी त्याच्या बोटमध्ये आणि मी आज तुम्हाला दाखवतो की त्यांची मासेवारी आहे. मासेवारी काय बघायला भेटतोय, स्पेशली मोठे माशासाठी असते. आज आपल्याला काय काय बघायला भेटतो बघूया. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आपला काका पण आहे तिथे आणि ललित दादा, ते दोघं जण आहेत. चला नजाराचा आनंद घ्या भाई, खतरनाक व्ह्यू आहे. आता मंडळी आम्ही अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी फुल रिस्क आहे. कारण बघा ही आमची वराशी आणि बाजूला जी लाटा फुटत आहेत ना ते समोर तुम्हाला दिसत असतील. समोरच जी आहे ना ती दांड्यातली जी लाईट हाऊस बोलला जातो तो आहे बघा वराशी. आणि इथून आम्ही आता सुरुवात केली ती म्हणजे जाळा खेचायला. असं असतं की दगडाच्या ठिकाणी जास्त मारलं जातं आणि त्याला काय तर याचे बघा समोर तुम्हाला दिसतं तर लाकूड वगैरे पण अटकलेलं आहे. इतका एवढा फुटतोय, थोडे रिस्क पण आहे. आणि पहिला दिसलाय नारबा एलकोट जय मल्हार सदानंदाचा माऊलीचा उदय चला. पहिलाच नारबा आहे, पहिलाच गडी काढत, पहिले हादरा. पहिलाच गडी नारबा ब्लू फिन येलो फिन मस्त साईज आहे लगेच. तर चला आता पुढे अजून बघू आपल्याला काय अचानकमध्ये भयानक फिन असते. मागे तो खाला फुटते बघा. डायरेक्ट हात घातलाय बघा. हे बघ जितारा डायरेक्ट खाच्यामध्ये घेतला बघ. बघा जाल अटकलं एवढी मेहनत करायला लागते. कारण हा जाल जास्त खडकामध्ये टाकायचा असून खडकामध्ये अटकतो पण तेवढा. असं नाही की फाटून येईल, मास खूप जाड असते. एवढी मेहनत करायला लागते बघा. माहिती तिथं आटा मार ना, तिथं उठेल बघा. आता मशीन चालू केले आणि आपला जो जाल आहे त्या बाजूचा तो तेव्हा नालेवरती आटा मारून खेच आता बघा मशीन चालवणार एकदम स्पीडनी. उपटला तर अशी आयडिया करायला लागते. कारण ह्या गोष्टी जेवढ्याशा दिसतात मांडून उचलणं एवढ्या सोप्या नाहीत. याला बराचसा
आहे बाबा. घेतलं. ही साईज खतरनाक. म्हणजे यो शेवटचा जाल आणि ते शेवटचं झाल्यावर आली बघा लाल तांबा. ही तांबाची साईज बघू शकतो तुम्ही. मयुरी पट्टा असेल. खतरनाक काम भाई. दोन्हीकडनं काम 25 केलंय. मोठं झाला आलं झाला चालू तर. मंडळी आजची ही 2 टापं ताम 2.5-3 किलोची 2.5-3 किलो होईल 2.5-3 किलोची आहे ताम. आणि आपला यो आहे अर्धा किलोचा वरचा नारबा GT जायंट ट्रिव्हिली. आता बघा हे वाट व्यवस्थित करायला जायला लागते कारण पूर्ण ही दगडाची रांग आहे पूर्ण आणि त्यातनं नेमकीच वाट काढत जायला लागते. नाहीतर आपला बोट आहे तो खालनाला आपटलं जाते. असं आहे. धक्क्यात जाऊ ना आपण धक्क्यात बघू की कोणला पण अजून काय काय मावरं आल्या असं मोठं. कारण की आपली जेवढी पण ही लोक आहेत ना बरीच जण त्या हिशोबानेच गेले की मोठं मावरं काय आहे करून मोठं मावरं टाकले तर त्याचा पण बघू. चला तोपर्यंत व्हिडिओ येईपर्यंत थांबा. काय मावरं असेल ते बघायला मिळेल. तर आजची टोटल कॅश आहे मंडळी तुमच्या समोर दिसते आहे. तांब आहे 2.5-3 किलोची तांब आहे आणि आपला नारबा हा तर उडत आला डायरेक्ट बोटीमध्ये एंट्री घेतली. तर मंडळी ही आजची कॅश होती. आणि आता तरी सध्या आम्ही किनारी आलो आहे पण संध्याकाळी सेम म्हणजे परत जाणार आहोत. हा व्हिडिओ लगेच टाकून आम्ही संध्याकाळी परत जाऊ आणि बघू वंशला काय मिळते. गावडी जाऊ कशी ताजा आहे की नाही. हे बघ लाल 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 कधी पण बघायचं पट्ट्याला लाल असतं भाई मावरं. तर चला मंडळी असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची परिवारची काळजी नक्की घ्या. आणि हा आपले जर कंटेंट बघत असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुमच्यासाठी नवीन काहीतरी कंटेंट मी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय.